तालुक्याच्या पूर्व भागात रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीनं धुमाकूळ घातला असून गेल्या वर्षभरात 450 पेक्षा अधिक रोहित्र फोडण्यात आली आहेत। यामुळे शेतीचा वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे। रोहित्र चोरीला गेल्यावर सलग 6 ते 7 दिवस वीज मिळत नाही। पिण्यासह शेतीलाही पाणी देता येत नसल्यानं पिके करपू लागली आहेत। ऐन पिकांच्या पाणी देण्याच्या कालावधीत या घटना घडतायत। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह खेड बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे यांनी थेट राजगुरुनगर येथील महावितरणचे अधिकारी तसंच खेड पोलीस, चाकण पोलीस आणि आळंदी पोलिसांना चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। मागील काही काळात एकही आरोपी जेरबंद न झाल्यानं चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचा तसेच रोहित्र चोरी झाल्यानंतर पुढील आठवडाभर गाव अंधारात राहत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील विजयसिंह शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी पुढील काही दिवसात अशा टोळीचा छडा लावण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय। राजगुरुनगरमध्ये महावितरण कार्यालयाच्या समोर विजयसिंह शिंदे यांनी माध्यमांना काय सांगितलं हे जाणून घेऊया। मागच्या आठवड्यामध्ये MSEBच्या ऑफिसला धडकपणाने त्या ठिकाणी आलो होतो आणि आज देखील जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांसह गावागावातील MSEB संदर्भातले जे प्रश्न आहेत या प्रश्नासंदर्भामध्ये काही त्रुटी MSEBकडनं आम्हाला त्या ठिकाणी आढळल्या होत्या की विशेषतः DP चोरीबाबत गंभीर विषय आहे। DP बसवली का 2 दिवसात चोरी जाते आणि परत 15 दिवस त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मिळत नाही। शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान त्याच्यामध्ये होतं आहे। DP चोरांची एक मोठी साखळी त्या ठिकाणी तयार झाली की असा प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे। विशेषतः आजचा सगळ्यात गंभीर जो बाब आहे की DP चोरीच्या बाबत आहे। याबाबत पोलिसांना देखील आम्ही विनंती करणार आहे, MSEBला विनंती करणार आहे की DP चोरीला जातीच कशी, बसवल्यानंतर 4 दिवसामध्ये लगेच 2 दिवसामध्ये तात्काळपणाने त्यांच्याकडे हे जातं, हा अतिशय गंभीर विषय आहे। आतापर्यंत काही 200, 300, 500 DP ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी चोरीला गेले आणि ह्या प्रभावाबाबत आज उन्हाळा चालू झाला, ऑइल लेवल कमी होते आहे, अनेक ठिकाणी केबल, तारा, फ्यूज किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत। शेतकऱ्यांना तातडीने DP मिळत नाही, अशा अनेक प्रकारचे प्रश्न या मतदारसंघातले आहेत। या मतदारसंघाचा जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं सगळे प्रमुख सहकारी मागच्या आठवड्यात आम्ही धडकपणाने आलो होतो। त्यावेळी बऱ्याचदा असं होतं की समजा DP जर ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला तर पोलीस स्टेशनला जावं लागतं, पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी लागते। ही तक्रार द्यायला सरकारी अधिकारी लागतात, अधिकारी 8-8 दिवस उपलब्ध होत नाही, त्यामुळे तक्रार त्या ठिकाणी जात नाही। पर्यायाने 8-8, 10-10 दिवस सगळं प्रकरण पुढे जातं आणि जर आमचा शेतकरी गेला तर शेतकऱ्याला सांगितलं तर तुझा काही संबंध आहे, शासनाचं कोणी आहे का, MSEBचं कोणी आहे का, तर तक्रार त्या ठिकाणी। अशा अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांना शेतकऱ्यांच्या